नमस्कार मंडळी, आज आपण एक खास मार्गदर्शिका घेऊन आलो आहोत क्रिकेट बॅट देखभाल कशी करावी यावर। क्रिकेट बॅट म्हणजे केवळ एक साधन नाही, तर तुमच्या स्टाईल, कौशल्य आणि मेहनतीचं प्रतीक आहे। तुमच्याकडे इंग्लिश विलोचा बॅट असो किंवा काश्मीर विलोचा, योग्य देखभालीने तो जास्त काळ टिकतो आणि तुमच्या खेळाची चमक वाढवतो। ही माहिती तुम्हाला खास ताहेरी हार्डवेअर, अमळनेर कडून दिली जात आहे, जिथे मिळते खेळासाठी दर्जेदार साहित्य। प्रत्येक मॅच किंवा सरावानंतर बॅटला कोरड्या कापडाने स्वच्छ पुसा। जास्त मळलेला असेल तर थोडं ओलसर कापड वापरून लगेच सुकवावं, लाकूड खराब होऊ नये म्हणून। तसंच बॅटवरील कव्हज नियमित तपासा, काही खराब झालं असेल तर ताहेरी हार्डवेअरमध्ये नवीन कव्हज सहज मिळू शकतं। नवीन बॅट घेतल्यानंतर लगेच खेळू नका। नॉक-इन प्रक्रिया आवश्यक आहे। हळूहळू टॅप करत बॅटची ताकद वाढवा। तुमच्याकडे क्रिकेट बॅट डबल साइड नॉकिंग लाकडी मॅलेट, हॅमर नाही का? ताहेरी हार्डवेअर, अमळनेर मध्ये क्रिकेटसाठी आवश्यक सगळं मिळेल, मग तो बॅट असो, बॉल असो किंवा कव्हर। बॅटचं लाकूड टिकवण्यासाठी खास बॅट तेल वापरा। तुम्हाला योग्य तेल हवं आहे का? एकदा ताहेरी हार्डवेअरला भेट द्या, योग्य आणि दर्जेदार साहित्य मिळेल। बॅट थंड, कोरड्या ठिकाणी ठेवा। ऊन, दमटपणा टाळा। योग्य केस वापरा। प्रवासात सावधगिरी आवश्यक आहे। ताहेरी हार्डवेअर मध्ये दर्जेदार बॅट सुद्धा मिळतात, तुमच्या बॅटसाठी योग्य संरक्षण। हंगामात नियमित तपासणी करा। लहान क्रॅक्स दिसल्यास लगेच दुरुस्ती करा आणि ऑफ-सीझन मध्ये बॅट स्वच्छ व कोरड ठेवा। ताहेरी हार्डवेअर, अमळनेर मध्ये आवश्यक दुरुस्तीचे साहित्य देखील उपलब्ध आहे। संक्षेपात सांगायचं झालं तर, स्वच्छता प्रत्येक सरावानंतर। नॉक-इन नवीन बॅटसाठी 6 तास। तेल आवश्यकतेनुसार, कमी प्रमाणात। स्टोरेज नेहमी थंड, कोल्ड ठिकाणी। ही माहिती उपयुक्त वाटली का? बॅटची देखभाल करताना तुम्ही कोणते खास उपाय करता? कमेंटमध्ये जरूर सांगा। अशा आणखी टिप्स, सल्ले आणि क्रिकेट साहित्याविषयी माहिती हवी असेल तर ताहेरी हार्डवेअर, अमळनेरला नक्की भेट द्या। अमळनेरच्या खेळाडूंसाठी एक विश्वासार्ह नाव। बॅटची योग्य देखभाल करा आणि तुमचा खेळ खुलवून टाका। पुढच्या व्हिडिओत आणखी उपयोगी टिप्स घेऊन येऊ। तोपर्यंत ताहेरी हार्डवेअरला भेट द्या आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला पुढचं व्हिडिओ कोणत्या विषयावर होणार आहे। धन्यवाद आणि तुमचा क्रिकेट प्रवास यशस्वी होवो।